मुलांनो, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात. नुसतं आपल्या देशात नाही तर जगामध्ये सर्वत्र आपल्या भारतामध्ये कोणकोणते खेळ खेळले जातात? मला एक एक खेळाचं नाव कोणी सांगतंय? कोण सांगतं? बसून नाही, बोला, एका खेळाचं नाव सांगा. विटी दांडू. बरं, ठीक आहे. बोला. खो खो. ठीक आहे. कबड्डी. ओके. क्रिकेट. चला, ठीक आहे. क्रिकेट खेळला जातं, व्हॉलीबॉल खेळला जातो, बॅडमिंटन खेळलं जातं, कबड्डी, खो खो, वेगवेगळे खेळ खेळले जातात. या खेळांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतात. जसं क्रिकेटचा वर्ल्ड कप असतो तसा वेगवेगळ्या खेळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती सामना होत असतो. अनेक खेळ आणि त्या खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि या स्पर्धांबद्दलच आपल्याला ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठातून अभ्यास करायचा आहे. लेखक आहेत बाळ ज पंडित, प्रसिद्ध लेखक, क्रिकेट सामन्यांचे समालोचक, पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती दिली आहे. जागतिक स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे खेळ, त्या खेळांविषयीची माहिती लेखकांनी या पाठातून आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे. बघूया. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यांत ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. बघा, खेळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्याकडेच नाही, जगामध्ये आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या विकासामध्ये, त्याला व्यक्तिमत्वाचा विकास असं म्हणतात, खेळांचा सहभाग हा मोठा असतो. खेळ खेळल्यामुळं आपण शारीरिकदृष्ट्या तर सुदृढ राहतोच, परंतु आपली मानसिक म्हणजे बौद्धिक क्षमता देखील वृद्धिंगत होत असते, वाढीस लागत असते. मग असे जगामध्ये नानाविध प्रकारचे खेळ खेळले जातात, त्यांचे क्रीडा सामने होतात. जगातल्या सर्व क्रीडा रसिकांचं हे सामने लक्ष वेधून घेत असतात.
मग तो क्रिकेट असू दे, व्हॉलीबॉल असू दे, बॅडमिंटन असू दे, कबड्डी असू दे, खो खो असू दे, कुठलाही खेळ असू दे. या जगभरातील क्रीडा सामन्यांमध्ये ऑलिम्पिकच्या क्रीडा सामन्यांना एक वेगळं महत्त्व आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. पोहणे असेल, भालाफेक असेल, नेमबाजी असेल, वेगवेगळे खेळ. आणि जेव्हा हे ऑलिम्पिकचे सामने जवळजवळ येतात तेव्हा अनेक खेळाडू आपली त्यासाठी निवड व्हावी याकरिता प्रयत्न करत असतात. ऑलिम्पिक सामन्यांमध्ये आपल्या देशाला मानाचं स्थान मिळालं पाहिजे, जास्तीत जास्त बक्षिसं मिळाली पाहिजेत यासाठी प्रयत्न होत असतात. आणि तशा प्रकारचे प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. जणू 5 मित्रच हातांत हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. सिटियस, अल्टियस, फॉर्टियस म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रांतील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000च्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. होण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. ऑलिम्पिक गाव खरं तर ज्या ठिकाणी, ज्या शहरामध्ये, ज्या भूमीवरती हे ऑलिम्पिक सामने होतात त्या ठिकाणाला काही दिवसांकरिता एखाद्या गावाचं स्वरूप येत असतं. जसं आपल्याकडे वेगवेगळी गावं आहेत. शिर्डी आहे, राहता आहे, अहमदनगर आहे, सातारा आहे, नाशिक आहे, मोठी गावं आहेत, छोटी गावं आहेत. ऑलिम्पिकचं सुद्धा हे एक गाव, पण ते काही दिवसांपुरतं असतं. ज्या ठिकाणी ऑलिम्पिकच्या स्पर्धा भरतात त्या ठिकाणाकडे जाणारे रस्ते गर्दीनं प्रचंड फुललेले असतात. परंतु त्या गर्दीला एक वेगळी शिस्त असते. कोणत्याही प्रकारची अडचण त्या गर्दीमुळे होत नसते. खेळांची वेगवेगळी मैदानं असतात. एक स्तंभ असतो आणि त्या स्तंभावरती, खांबावरती भला मोठा ध्वज फडफडत असतो. स्तंभ म्हणजे काय? खांब.
ज्या खांबाला तो ध्वज लावलेला असतो त्याला ध्वजस्तंभ म्हणतात. आणि असा एक ध्वज त्या खांबावरती फडकत होता. ध्वजाला म्हणजे पांढरा शुभ्र असलेला तो ध्वज, त्यावरती लाल पिवळ्या निळ्या हिरव्या आणि काळ्या रंगाची वर्तुळं त्यावरती दिसत होती. ती वर्तुळं एकमेकांमध्ये जणू गुंफलेली आहेत असं त्या ठिकाणी दिसत होतं. ही 5 वर्तुळं म्हणजे जगातले जणू 5 खंड आहेत. 5 खंडातील लोक आहेत जे हातात हात घेऊन मैत्रीची साक्ष त्या ठिकाणी देत आहेत. त्या ध्वजावरती ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य लिहिलेलं होतं, सिटियस, अल्टियस आणि फॉर्टियस, म्हणजे गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये गतिमान असलं पाहिजे. आपले विचार उच्च पाहिजेत, आपले प्रयत्न उच्च पाहिजेत आणि सदैव आपण प्रसन्न राहिलं पाहिजे. अशा प्रकारची शिकवण जणू त्यातनं मिळत होती. आपण जास्तीत जास्त उंची गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या बलसंवर्धनासाठी आपण कष्ट केले पाहिजेत. अशा प्रकारचा संदेश त्यातून मिळत होता. एक मशाल त्या ठिकाणी तेवत होती. एकूणच क्रीडापटूंसाठी ही एक प्रकारची पर्वणी होती. पर्वणी म्हणजे तुम्ही त्याला संधी असं देखील म्हणू शकता. पर्वणी म्हणजे आपल्याला लाभदायक असा तो कालखंड, आपला आनंद देणारा असं पण तुम्ही म्हणू शकता. आणि क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी ही ऑलिम्पिक नगरी, हे ऑलिम्पिकचं गाव म्हणजे एक प्रकारची पर्वणी होती. वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होतात. त्यामध्ये महिला असतात, पुरुष असतात. प्रेक्षकांसाठी प्रेक्षागार असतं म्हणजे स्टेडियम असतं. काही प्रेक्षक उभं राहून त्या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेत असतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी त्या ठिकाणी 4-5 प्रकारचे तलाव बांधलेले होते. खेळांचे विशाल मैदान, त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे एक मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच. या ठिकाणी असलेली खेळांची विशाल म्हणजे प्रचंड किंवा मोठमोठी अशी मैदानं, प्रचंड किंवा मोठे, त्याला विशाल म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या खेळांसाठी असलेली ही मैदानं, प्रेक्षकांना बसण्यासाठी केलेली व्यवस्था, रहदारीसाठी बांधलेल्या सडका म्हणजे आपल्याकडं सडका शब्दाचा वेगळा अर्थ आहे. खरं तर सडका म्हणजे सडक आणि सडक म्हणजे रस्ता किंवा मार्ग. त्या ऑलिम्पिक नगरीमध्ये अशा प्रकारचे मार्ग किंवा रस्ते आणि खेळाडूंना राहण्यासाठी वसतिगृहे, प्रेक्षकांसाठी उपहारगृहे,
उपाहारगृह म्हणजे खाण्यासाठी जेवणाची व्यवस्था ज्या ठिकाणी होते त्याला उपाहारगृह असं म्हणतात. म्हणजे ऑलिम्पिक विलेज किंवा ऑलिम्पिकचं गाव अशा पद्धतीनं सुसज्ज होतं. इसवी सन 1956मध्ये मेलबोर्न या ठिकाणी ही कल्पना सर्वप्रथम अस्तित्वात आलेली होती. चला पुढे जाऊया. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालतात. इसवी सन पूर्व 776मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांतील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करतात. या सामन्यांतील खेळाडूंना राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असते. असे पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी 394मध्ये हे सामने बंद पडले. या सामन्यांची सुरुवात ग्रीस देशामध्ये झाली. दर 4 वर्षांनी हे सामने भरवले जातात. पहिला सामना इसवी सन पूर्व 776मध्ये झाला. आपल्याकडे खेळाडूंनी जर चमकदार कामगिरी केली, पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला, किंवा क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच झाला, मॅन ऑफ द सिरीज झाला, कप्तान झाला, तर रोख रक्कम देऊन त्या खेळाडूचा गौरव केला जातो. या ठिकाणी तसं काही नव्हतं. ऑलिव्ह नावाच्या झाडाच्या फांद्यांची माळ तयार करून फांद्यांची त्यांच्या पानांची ती माळ घालून त्या खेळाडूचा गौरव केला जायचा. सण आणि उत्सवांच्या वेळेस त्या खेळाडूंना विशेष असं मानाचं स्थान असायचं. मात्र इसवी सन पूर्वी 1994मध्ये ग्रीक सत्तेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा हे सामने बंद पडले. पुढे कसे सुरू झालेत बघूया. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशांतील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुता, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. इसवी सन पूर्वी 394मध्ये बंद झालेले हे ऑलिम्पिकचे सामने पुन्हा 1896 पासून सुरू झाले. 1894मध्ये फ्रान्समध्ये ऑलिम्पिक काँग्रेस या नावाची एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये आपला काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष आठवला असेल. काँग्रेस पक्ष नाही, ही खेळासाठीची परिषद किंवा बैठक. ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे वेगवेगळे खेळ त्या संबंधानं घेतलेली बैठक, तिला ऑलिम्पिक काँग्रेस म्हटलेलं आहे. अनेक देशांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मग कुबर्टीन या नावाचा जो फ्रेंच क्रीडातज्ञ होता त्यानं ऑलिम्पिकच्या सामन्यांचं पुनरुज्जीवन व्हावं अशा प्रकारची कल्पना त्या ठिकाणी मांडली. त्या सामन्यांचं महत्त्व त्यानं त्या ठिकाणी विशद केलं, सांगितलं. मनाला, शरीराला कशा प्रकारे हे ऑलिम्पिकचे सामने
बलसंपन्न करतात हे त्या ठिकाणी पटवून दिलं गेलं आणि मग हे ऑलिम्पिकचे सामने पुन्हा भरविले जातील अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला. खरं तर या सामन्यांमधून सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त आणि ऐक्य यांचा संदेश मिळत असतो किंवा हे वाढीस लागत असतं. ही मूल्य माणसांच्या, जगातील सर्वांच्या साठी उपयुक्त आहेत आणि ही मूल्य या सामन्यांमुळे वाढीस लागतात. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धांत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. या ऑलिम्पिक समितीमध्ये वेगवेगळ्या देशांचे साधारणतः 2-3 असे प्रतिनिधी असतात. ही समिती या ऑलिम्पिक सामन्यांचं आयोजन, नियोजन, त्यासाठीचा खर्च उभा करणं, पैसा उभा करणं या सर्व गोष्टी या समितीकडे असतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. ऑलिम्पिकमध्ये असणारं समतेचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. एक अमेरिकन खेळाडू जेसी ओवेन्स, खरं तर तो वंशानं आफ्रिकन खेळाडू होता आणि आफ्रिकेतले लोक काही गौरवर्णीय आहेत, काही कृष्णवर्णीय आहेत. कृष्णवर्ण म्हणजे सावळा किंवा काळा रंग. या जेसी ओवेन्सनं 1936मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 4 पदकं त्यानं मिळवली. नवे उच्चांक त्यानं प्रस्थापित केले. अमेरिकेला जगामध्ये मान सन्मान मिळवून देण्यात त्याचा फार मोठा वाटा होता. त्याचा वर्ण, त्यावेळेस त्याचा रंग, वर्ण म्हणजे काय, रंग विचारात घेतला गेला नाही, तर त्यानं खेळामध्ये केलेली चमकदार कामगिरी विचारात घेतल्या गेली. त्याचा रंग, त्याचा देश, त्याची जात, त्याचा धर्म हे सारं काही विसरून संपूर्ण जगानं त्याची प्रशंसा केली. म्हणजेच खेळामध्ये जात, धर्म, रंग असा कुठलाही भेदाभेद नसतो. आणि ऑलिम्पिकमधनं तर हे प्रकर्षानं जाणवतं. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. झेकोस्लोवाकियाचा झेटोपेक 1952च्या हेलसिंकीच्या स्पर्धांमध्ये 5000 मीटर धावणे आणि मॅरेथॉन
या लांब पल्ल्याच्या स्पर्धांमध्ये, शर्यतींमध्ये त्यानं प्रचंड असा मोठा विक्रम केला, जगामध्ये नवा इतिहास घडवला. त्याला रेल्वे इंजिन म्हटलेलं आहे. रेल्वे इंजिन. जेव्हा एखादी फास्ट रेल्वे स्थानकावरून जात असते बघा, तिला थांबा नसतो. असं जवळ जर उभं राहिलं ना तर एखाद्याला ती रेल्वे आपोआप अशी खेचून घेते. तिचा वेग प्रचंड असतो. पापणी लवते न लवते तोच येते आणि निघून पण जाते, कळत पण नाही. तसला वेग या खेळाडूकडे होता आणि त्यामुळेच याबद्दल सुद्धा सर्व जगातल्या क्रीडापटूंना अभिमान होता, त्याच्याविषयी आदर निर्माण झाला. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटांत कापले. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात व त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. बघा, वेगवेगळे खेळाडू. आता या ठिकाणी आफ्रिकेचा इथिओपियाचा अबेबे बिकिला, नाव काय आहे? अबेबे बिकिला. अनवाणी पायांनी त्यानं लांब पल्ल्याची शर्यत जिंकलेली आहे. 2 तास आणि 15 मिनिटांमध्ये त्यानं अंतर कापलं. फॅनी बँकर्स नावाची स्त्री खेळाडू, महिला खेळाडू, तिनं देखील प्रचंड यश मिळवलं. 100 आणि 200 मीटरच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाची ती मानकरी ठरली. भारताचा खेळाडू ध्यानचंद याचं देखील नाव या ऑलिम्पिकच्या स्पर्धांमुळे अनेक वर्ष भारतीयांच्या जिभेवरती नाचत होतं. आजही ते नाव जिवंत आहे. खेळाडू खेळत असतात, पराक्रम गाजवत असतात. त्यांच्या पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलानं त्या ठिकाणी फडफडत असतो आणि त्या ध्वजावरील 5 खंडांची जी 5 वर्तुळं असतात ती वर्तुळं समतेचा, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. जगाला आज खऱ्या अर्थानं गरज कशाची असेल तर समता आणि विश्वबंधुत्वाची. एकमेकांमधलं वैमनस्य, देशादेशांमधलं वैर जर संपवायचं असेल तर ही मूल्य प्रचंड गरजेची आहेत. मनातले क्षुद्र विचार, मनातले कफल्लक विचार, मनातले नादान विचार, अंधकार, अहंकार घालवायचा असेल तर ही ऑलिम्पिकची ज्योत खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवा प्रकाश पाडेल. या ऑलिम्पिकच्या स्पर्धा तुमच्यासाठी सुद्धा पर्वणी ठरू शकतात. आपण एखाद्या क्रीडा प्रकारामध्ये जगात आपलं नाव कीर्तिरूपाला आणू शकतो या ऑलिम्पिकच्या स्पर्धांच्या माध्यमातून. ही प्रचंड मोठी संधी आहे. भविष्यात तुम्हाला या संधीचा फायदा घेता आला तर निश्चित त्यासाठी प्रयत्न करा. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत एका
नवीन पाठाबरोबर पुढील तासिकेला तोपर्यंत थांबूया.